या बातमीचे प्रायोजक आहेत सुप्रसिद्ध हॉटेल बडे पीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। महाराष्ट्रात लाखो कोटींच्या गुंतवणुकीच्या घोषणा होत असताना सोलापूर मात्र आजही उद्योग आणि रोजगाराच्या बाबतीत मागेच असल्याचे चित्र समोर येत आहे। इतर शहरांत मोठमोठे प्रकल्प, IT पार्क आणि उद्योग उभे राहत असताना सोलापूरच्या वाट्याला केवळ आश्वासनांची धूळच येते, अशी तीव्र नाराजी नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे। सोलापूर महानगरपालिकेत 102 पैकी 87 नगरसेवक सत्ताधारी पक्षाचे आहेत। जिल्ह्यातील 11 आमदारांपैकी 5 आमदारही सत्ताधारी पक्षाचेच आहेत। एवढी राजकीय ताकद असतानाही सोलापुरात एकही मोठा उद्योग प्रकल्प दिसत नाही, हजारो रोजगार निर्माण करणारी गुंतवणूक दिसत नाही, ही वस्तुस्थिती दुर्लक्षित करता येणार नाही। दरम्यान स्थानिक तरुणांना रोजगारासाठी पुणे, मुंबईसारख्या शहरांकडे पलायन करावे लागत आहे। सोलापुरात भविष्य नाही का, असा संतप्त सवाल तरुण वर्गातून विचारला जात आहे। उद्योगांच्या अभावामुळे शहराची आर्थिक प्रगतीही ठप्प झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे। वर्षानुवर्षे मोठ्या प्रकल्पांच्या घोषणा केल्या जातात, पण प्रत्यक्षात काहीच होत नाही। घोषणांचा पाऊस आणि विकासाचा दुष्काळ, अशी बोचरी टीका आता उघडपणे होत आहे। एवढी सत्ता हातात असूनही सोलापूरकडे दुर्लक्ष का, असा थेट प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत। सोलापूरकरांचा सूर आता स्पष्ट आणि आक्रमक आहे। भाषणं नकोत, उद्योग हवेत, आश्वासनं नकोत, गुंतवणूक हवी, फोटो नकोत, रोजगार हवेत। सोलापूर आता शांत बसणार नाही, तो आपल्या हक्कासाठी ठामपणे उभा राहत आहे। स्थानिक लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासनांवर वेळ घालवण्याऐवजी ठोस प्रकल्प आणून दाखवावेत, अशी ठाम मागणी नागरिकांकडून होत आहे। ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी।